आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ये अहो काय झालं? ये तर ये. शिवा ये बस इथे. बस नाही बसते मी पण आपल्याला जायचंय माहितीये ना? हो जाऊच आपण ते, पण आहे वेळ अजून थोडा. तोपर्यंत आम्ही काय म्हणतोय ते जरा ऐकून घे. काय झालं? काही सिरियस आहे का? घेतलं लगेच टेन्शन. बस एवढं नाहीये सिरियस. बस बस काही नाहीये. म्हणजे मी असा विचार करतोय की तुझ्या भविष्यासाठी तुझ्या नावावर काही शेअर्स करायचे. अच्छा, त्याची काही गरज नाहीये. पण भाऊ पाहिलं, हेच पटत नाही मला या मुलीचं. हिच्या भल्याचं कोणी काही सांगायचं नाही. हिला मात्र सगळ्यांचं भलं करण्याची मुभ आहे, स्वतःसाठी काही नाही. असं नाहीये सीताई. हे बघा, तुमचे आशीर्वाद आहेत एवढे माझ्या बरोबर. तुम्ही आहात, मला त्या शेअर्सची काय गरज आहे? आणि हे सगळं मी काय शेअर्स साठी केलं नाही ना? तुम्ही मला सांगा, काय करू मी त्या शेअर्सचं? बर, मग तू माझे दागिने घे. बास बास, मला काहीही नकोय भाऊ. तुम्ही तरी सांगा. शिवा, अगं तुझ्या स्वतःच्या भविष्यासाठी सुरक्षेसाठी तुझं स्वतःचं असं काही असावं की नको? कशाला? तुम्ही आहात सीताई, तुम्ही आहात माझ्या बरोबर. आशू आहे. इतकी सगळी माणसं असताना माझ्यासोबत मला मला बाकी सगळ्याची काही गरज नाहीये. मला फक्त माझी माणसं जवळ पाहिजेत, बस. वाह, तुझ्या समोर कोणी जिंकूच शकत नाही, हो ना? कसं जमतं ग तुला हे? बर, आता सासू म्हणून माझं एक ऐकायचं. आहा, बघ किती छान दिसते. अगदी नवी नवरी दिसतेस. मी खरं सांगू का, मला ना हे दागिने वगैरे नाही आवडत एवढे. पण काही काही असेल, काही घरात काही फंक्शन असेल तर तेव्हा मी तुमच्याकडनं स्वतःहून मागून घेईन ना. असं माझ्याकडे असायला पाहिजे असं मला नाही वाटत. काय म्हणालो तुम्ही तुला सीता? ती ऐकायची नाही आपलं. बघा ना. नाही असं नाहीये भाऊ, मी ऐकते की. फक्त मला मनापासून नाही आवडत हे घालायला. आणि तुम्ही सगळे, आपण सगळे एवढे एकत्र राहतो छान. मला कधी काही गरज लागली तर तुमच्याकडे हक्काने मागेन की मी. तसंच दागिन्यांचं आहे. काही लागलं तर मी ते दागिने घेईन आणि घालीन. ठीक आहे ना? आता काय बोलू शकतो आम्ही? चला मग, आता आपल्याला निघायचंय माहितीये ना? हो. हे ठेवा तुम्ही आणि चला लवकर चला. हा चला, तिचं मात्र ऐकायला पाहिजे ना आपल्याला. हो, चला. मी नाही ऐकणार कोणाचं. अरे चला चला तुम्ही लवकर चला चला आलो, चला. चला. बरं मला सांगा, पेपर स्प्रे कुठे ठेवायचा? सॅक मध्ये, अशा ठिकाणी जिथून लगेच काढता येईल. व्हेरी गुड. आता सांगा, पाठीवर थोपटणे म्हणजे गुड टच. आणि जर हात जास्त वेळ रेंगाळला तर बॅड टच. अगं शिवा, ये ना. अगं ये. तर आपली ही मेन मेंटॉर, जिच्यामुळे हे सगळं काही सुरू झालंय, ही आपली शिवा इथे आलीये. तर आज आपला शेवटचा ट्रेनिंगचा दिवस आहे. मला वाटतं की शिवानी शेवटचा धडा तुम्हाला द्यावा. तुम्ही सगळ्याजणी जे काही करताय ना आता, ते खूप भारी आहे. शेवटचा धडा वगैरे असं काही नाही. पण मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला काय वाटतं, सगळ्यात जास्त धाडसी कोण आहे? कोण? ज्याला भीती असून पण तो पुढे सरकतो ना, म्हणजे त्या भीतीवर त्याला मात करता येते, तो सगळ्यात जास्त धाडसी. अशी मुलगी शिवा तर आहेच, पण शिवाशिवाय आणखी अशी कोण आहे? कोण? कोण? अरे तुम्ही सगळ्याजणी. तुम्ही होतात म्हणून आम्ही सुरक्षित होतो, म्हणून आम्ही बिनधास्त होतो. अगदी खरंय सायली. शिवासारखी मुलगी प्रत्येक घरात असायला हवी. त्यामुळे तू जे करतेस त्याला तोड नाही. खरं तर आम्हाला उभं राहण्याची ताकद शिवानेच दिली.
त्यामुळे तिचं श्रेय आहे. ते तर झालंच, पण तुम्ही सगळ्यांनी रात्री अपरात्री येऊन आम्हाला जी मदत केली आहे ती मी आयुष्यभर नाही विसरू शकत. शिवा जशी माझी मुलगी तशाच तुम्ही सुद्धा माझ्या मुली आहात. तुम्ही बळ आहात समाजाचं. शिवाला तिच्या वडिलांनी जी शिकवण दिली तीच शिकवण ती सगळ्यांना देते. त्यासाठी खरं तर तिला सलाम आहे. शिवा, थँक्यू. तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं शिकायला मिळालं. हो ना, तुला माहितीये अगोदर मला माझी आई घराबाहेर पाठवायचीच नाही, पण जेव्हापासनं मी ट्रेनिंग सुरू केली आहे ना तेव्हापासनं मी मुलगी असण्याची भीती तिला कधी वाटलीच नाही. उलट मुली कुठे कमी असतात असं तिला वाटतं. अरे वा. हो, आमच्या घरचे आता बिनधास्त असतात, कारण त्यांना माहितीये आमच्या पाठी आता शिवा आहे जी आम्हाला काहीच होऊ देणार नाही. पण तुम्हा सगळ्यांना शिवाची गरजच नाहीये आता. हा, कारण तुम्हीच सगळ्या शिवा आहात आता. असं नाही. बरोबर. पण रामभाऊ, सीताई, आशू, तुम्ही सगळे माझं कौतुक करताय, पण हे सगळं तुम्ही उभं केलंय. तुम्ही होतात म्हणून मी हे सगळं करू शकले, नाहीतर काही झालं नसतं. तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत हीच खूप मोठी गोष्ट आहे. शिवा, अगं खूप भारी वाटलं. हे दिवस मी कधीच विसरू शकणार. सायली, आपण मुलींना जे शिकवायचं ते सगळं शिकवलंय, पण त्यांची परीक्षा कशी घेणार? हो, ते आहेच. खरं तर इथे शिकणं वेगळं, त्यांना कळणं वेगळं, आणि त्या खऱ्या आयुष्यात पुढे जाणं वेगळं. शिवा, सायलीताई, आपण सर्वांनी मिळून आपला एक छान फोटो काढूयात ना. अरे का नाही, या सेल्फी काढूया आपण. या पुढे. या गो मुलींनो. आले? 1, 2, 3. वा. बरं मुलींनो, आता आपण सगळे कुठेतरी छान खायला जाऊया. बोला, तुम्हाला काय खायचंय? पिझ्झा. पिझ्झा? अजून काय ऑप्शन्स? बर्गर पण. बर्गर आणि पिझ्झा. आणखी काही? बरं, चला आपण एक मिनिट. ऐका ना, आशू, सीताई, रामभाऊ, हे बघा, आपल्याला लवकर इथून निघावं लागेल. मी तुम्हाला सगळं सांगते. ऐका ना पोरींनो, आपण सगळा हा प्लॅन ना उद्या करूया. पण सॉरी हा, चालेल ना? सॉरी, तू जा. हा, आपण निघूया. चला लवकर, चला, मी सांगते तुम्हाला.